श्री स्वामी समर्थ. आज ना मी मस्त असे खूपच केस ना गळू राहिले, त्याच्यासाठी ना मी मस्त असं घरच्या घरी तेल बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ना मी जास्वंदीचे फुलं, पानं, एक ना मोठा कांदा घेतला आहे कापून, कढीपत्ता आणि कोरफड घेतला आहे. तर त्याचं गर काढून टाकणार. थोडीशी ना मेथी घेतली आहे आणि तेल तर मी 8 बॉटला विकत आणले आहे. तर हे तेल मी घेतलं आहे, तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता. तर आता आपण बनवू. ऑन करून घेतलं. तर माझ्याकडे ना ही कढई आहे लोखंडाची, तर मी याच्यातच बनवत असते नेहमी. तुम्ही काही म्हणजे कोणत्याही भांड्यामध्ये बनवू शकता, पण ही जर लोखंडाची कढई असली ना तर तेल छान होते. तर आता याच्यामध्ये ना पूर्ण मी तेल याच्यामध्ये टाकून घेते. फुलं टाकले. आता कढीपत्ता. माझ्या मुलीने याच्यामध्ये 2 गुलाबाची फुलं आणून आधीच ठेवून दिली होती छोटीनं. तर हे मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि जास्वंदाचे पानं टाकून घेत आहे. आणि मस्त एक कांदा कापला. तुम्हाला वाटलं तर 1-2 टाकू शकता कांदे. मी एक मोठा कांदा घेतला. कोरफडीचा गर याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता मला ना याच्यामध्ये नाही आवळा मिळाला आणि आवळा पावडर पण नाही आहे माझ्याकडं. तुम्हाला जर आवळा मिळाला किंवा आवळा पावडर मिळालं तर तुम्ही ते पण याच्यामध्ये टाकू शकता. आणि आवळा टाकायचं आता नाही आहे माझ्याकडं आणि खूपच केस जात आहे, म्हणून म्हटलं आता तर तेल बनवून घ्या. मी नेहमीच तेल बनवून ठेवते आणि संपलं का बनवते आणि तेल लावते. पण 7-8 महिने झाले मी काही बनवलं नाही. तर बघा मी याच्यामध्ये मेथी टाकून घेत आहे. आई तर बघा मस्त असं तेल आणि हे सगळं साहित्य मस्त याच्यामध्ये ना असं चांगलं शिजल्या जात आहे. आणि याला हे ना सगळं मस्त असं खर्र होईपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे हे सगळ्या वस्तू याच्यामध्ये शिजल्या जाते आणि याचं सगळं कस ह्या तेलामध्ये उतरल्या जाते. आणि मग ना तेल केसायला लावायचं, तर केस गळती पण बंद होते आणि छान केस पण वाढते. तर मी नेहमीच करत असते लावत असते, पण आता थोडे दिवस झाले 7-8 महिने मी काही तेल केलंच नाही आणि लावणं पण नाही आहे, म्हणून ना केस गळणं खूप चालू झाले आहे. म्हणून म्हटलं आता तेल बनवावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं, म्हटलं तुम्हाला पण सांगावं. केस वगैरे गळत असेल तर तुम्ही पण बनवू शकता ताईंनो, आणि बनवून घरच्या घरी छान असं घरच्या घरी तुम्ही तयार करून मस्त तेल छान तयार करून तुम्ही तुमच्या केसाला लावू शकता. मस्त रात्रीच्या वेळेला लावायचं, चांगलं असं लावून मस्त वेणी गुंफून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी डोकं वगैरे धुवायचं आणि एका आठवड्यामध्ये बघा किती छान केस गळती बंद होते आणि आपली केस पण चांगली चमक आणि मस्त राहते केस पण. एकदा तरी करून बघा आणि लावून बघा. तर बघा मस्त असं छान तेल आता आपलं तयार होत आलं आहे. थोडं 2 मिनटं याला शिजू देते आणि नंतर उतरवून घेते मग. तर आता हे सगळं याच्यातलं साहित्य चांगलं असं शिजलं गेलं तेलामध्ये. फक्त आता 2 मिनटं शिजवून याला उतरून घेते. आपलं तेल तयार झालं आहे. तर आता गॅस बंद केला आणि आता याला ना थंड करून मग ह्या डब्यामध्ये मी हे सगळं तेल गाळून घेते. थोडा वेळ आता याला आपण थंड करून घेऊ आणि त्याच्यानंतर एका चाळणीने गाळून घेऊ तेल. आणि थंड झाल्याच्या नंतर थोडं थंड व्हायला थोडं वेळ लागतो. गार झालाय आता तेल. तर याला ना आपण मस्त असं डब्यामध्ये गाळून घेऊ. तर ही चाळणी घेतली आहे मी आणि आता या चाळणीने
दाबून दाबून तेल असं मस्त काढून घ्यायचं. तर आता सगळं तेल घेतलं आहे मी काढून. तर बघा किती सुंदर तेल झालं आहे आणि सुगंध पण चांगला येत आहे. तर असं ना मस्त असं दोन्ही हाताने असं घ्यायचं आणि असं मस्त असं 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 लावून घ्यायचं रात्री आणि गच्च वेणी मस्त ठेवायची. तर आठवड्यातून 2-3दा लावायचं आणि सकाळी डोकं धुवून टाकायचं. तर केस गळणं पण बंद होते आणि केस पण मस्त सिल्की सिल्की आणि मस्त सुंदर केस दिसते. तर बघा असं झालं आहे तेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विचारा मला काय विचारायचं आहे तर. तर बघा असं छान तेल झालं आहे. तर श्री स्वामी समर्थ.